डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिस व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये मूड या टॉपिक संदर्भात त्याचे जे टाइप्स असतील त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मूड हा जो टॉपिक आहे तर परीक्षेमध्ये आपल्याला 100% एक मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. आणि डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही एमपीएससीचे मागील काही क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुम्हाला हे लक्षात येईल की 2018 असेल, 2019 असेल, मग ते राज्यसेवेचा पेपर असेल, कंबाईन ग्रुप बी चा पेपर असेल, ग्रुप सी चा पेपर असेल किंवा एमपीएससी फॉरेस्टचा पेपर असेल, तर एमपीएससीने या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आणि डिअर फ्रेंड्स, आणखी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हा जो टॉपिक आहे तर या टॉपिक मध्ये आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण जे मूड कसा ओळखायचा आहे, त्याचे टाइप्स किती आहेत, तर त्या संदर्भातला जो व्हिडिओ किंवा त्या संदर्भातलं जे लेक्चर घेतलेलं आहे तर ते जर तुम्ही व्यवस्थित कव्हर केलं तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, त्याचा फायदा होईल. परंतु आपण आजच्या लेक्चरमध्ये आणखी डबल कालचंही रिवाइज करणार आहोत आणि आपण आज एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये मी फक्त काय केलं, जे त्याचे ट्रिक्स आहेत, शॉर्टकट्स आहेत, फक्त आपल्याला फोकस करायचं आहे की मूडचे टाइप्स किती. समजा मूड, लक्ष द्या, मूडचे आपण टाइप्स त्या ठिकाणी घेतले. मुख्य आतापर्यंत एमपीएससीने 3 टाइप वरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे इंडिकेटिव्ह मूड, दुसरा आहे इम्पेरेटिव्ह मूड आणि तिसरा आहे सब्जंक्टिव्ह मूड. असे 3 टाइप्स आहेत. तर हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. आणि मी कालच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आपण इंडिकेटिव्ह मूडचं वाक्य कसं ओळखायचं, इम्पेरेटिव्ह मूडचं वाक्य कसं ओळखायचं हे आपण घेतलंय. ठीक आहे, तर आपण आज काय करतोय, डबल पाठीमागचं तेही कव्हर करू आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला याचा निश्चितच 100% समजून घ्यायला फायदा होईल. तर बघा डिअर फ्रेंड्स, मी आणखी एकदा थोडंस रिवाइज करतो. मूडचा मिनिंग होतोय त्याचा अर्थ. त्याचे 3 टाइप्स आहेत मुख्य. त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे इंडिकेटिव्ह मूड. आता हे ऑलरेडी आपलं काल झालंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इम्पेरेटिव्ह मूड, आणि तिसरा आहे सबजंक्टिव्ह मूड. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की मूड हा टॉपिक कशावरती डिपेंड आहे. जे वाक्यामध्ये जे क्रियापद असते, जे वर्ब असते, तर वर्ब ज्या प्रकारचा अर्थ व्यक्त करतं त्याच्यानुसार त्या वाक्याचा मूड ठरतो. मग इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड, सबजंक्टिव्ह मूड आणि चौथं मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्फिनिटिव्ह मूड. असे या ठिकाणी 4 टाइप आहेत. पण परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न म्हणण्यापेक्षा सगळेच प्रश्न या 3 वरतीच विचारलेले आहेत. इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. हा टॉपिक खूप सोपा आहे. फक्त त्याला काय करायचंय, समजून घ्यायचं आहे की नेमकं इंडिकेटिव्ह मूड मध्ये कशा प्रकारची वाक्य येतात, इम्पेरेटिव्ह मूड मध्ये कशा प्रकारची वाक्य येतात आणि सबजंक्टिव्ह मूड मध्ये कशा प्रकारची वाक्य येतात. तर याचं मी काल तुम्हाला शॉर्टकट सांगितला होता, पण त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतले नव्हते. तर बघा, माझा तो व्हिडिओ करण्याचा फक्त एकच उद्देश होता की तुमचा पूर्ण फोकस नेमकं मूड, वाक्याचा मूड कसा ओळखायचा, इंडिकेटिव्ह मूड कसा ओळखायचा हे समजावं, यासाठी आपण केलं होतं. तर आज आपण या ठिकाणी दोन्ही कव्हर करतोय. त्याचे शॉर्टकट्स पण घेऊ, इंडिकेटिव्ह मूड कसा ओळखायचा हे पण घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत. तर आता व्यवस्थित सगळेजण 100% लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला याचा निश्चितच डिअर फ्रेंड्स फायदा होईल. तर आपला पहिला या ठिकाणी टाइप आहे इंडिकेटिव्ह मूड. याचा मराठी मिनिंग आहे विधानार्थ. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय, विधानार्थ म्हणतो. विधानार्थ. बघा, तर आपण या ठिकाणी आज काय करतोय डिअर फ्रेंड्स, इंडिकेटिव्ह मूड म्हणजे प्रत्येक मूडचे आणखी डबल मी काय करतोय, या ठिकाणी त्याला रिवाइज पण करतोय आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इंडिकेटिव्ह मूड जे आहे तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात, तशा प्रकारचं जर वाक्य आलं की त्या वाक्याचा मूड हा काय असतो, इंडिकेटिव्ह मूड असतो. काय असतं, इंडिकेटिव्ह मूड असतो. हे लक्षात ठेवायचंय, समजून घ्यायचंय. बघा, आज अजून मी डबल सांगतो या ठिकाणी. तर बघा, इंडिकेटिव्ह मूड मध्ये जे आहे तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये स्टेटमेंट असतात. काय असतात, स्टेटमेंट म्हणजेच विधान केलेलं असते, विधानार्थी वाक्य असते
किंवा त्याच्यामध्ये वस्तुस्थिती फॅक्ट सांगितल्या जातात. आता फॅक्ट म्हणजेच काय, वस्तुस्थिती म्हणजे खरं, फॅक्ट्स वस्तुस्थिती म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, अजय दररोज कॉलेजला जातो, हे अशा प्रकारचे जे विधानार्थी वाक्य आहेत तर ते विधानार्थी वाक्य हे इंडिकेटिव्ह मूड मध्ये येतात. स्टेटमेंट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्लस या ठिकाणी हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब, तरी अशा प्रकारचे म्हणजे सिंपल विधानार्थी वाक्याची जी वाक्यरचना आहे तर ती वाक्यरचना म्हणजेच इंडिकेटिव्ह मूड मध्ये येते. स्टेटमेंट फॅक्ट्स त्याच्या आपण एक्झाम्पल पण आज घेणार आहोत, आणखी एकदा डबल हे कव्हर करतोय मी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंडिकेटिव्ह मूड मध्ये क्वेश्चन सुद्धा येतात. काय येतात क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे आहे तर प्रश्नार्थक वाक्याचं जे सेंटेन्स आहे ते सुद्धा कशामध्ये येते, इंडिकेटिव्ह मूड मध्ये येते. मग या प्रश्नामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे प्रश्नामध्ये त्याचे दोन टाइप्स असतात, दोन्ही टाइप्स त्याच्यामध्ये येतात. मग यस नो टाइप असू द्या अन्यथा डब्ल्यूएच टाइप असू द्या. म्हणजे यस नो टाइपचं क्वेश्चन सुद्धा इंडिकेटिव्ह मूडच आहे, डब्ल्यूएच टाइपचा क्वेश्चन जरी असेल तरी तो सुद्धा काय आहे, इंडिकेटिव्ह मूड आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये महत्वाचं जे आहे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, ज्याचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं ज्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन होत आहे तर ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी इफ स्टेटमेंट. तर बरेच जण काय करतात, इफ स्टेटमेंट आलं की सबजंक्टिव्ह मूड म्हणतात, परंतु लक्ष द्या एमपीएससीने त्यामुळे तर याच्यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. इफ स्टेटमेंट म्हणजे इफचा क्लॉज आणि त्या इफच्या क्लॉज मध्ये कुठला टेन्स, प्रेझेंट टेन्स. आता आपण टेन्स अग्रीमेंट मध्ये घेणार आहोत ते प्रेझेंट टेन्स कोणता, तर त्याच्यामध्ये काय सिंपल फक्त समजावं यासाठी मी इफ प्लस प्रेझेंट टेन्स म्हणतोय. तर या ठिकाणी इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. तर एक साधा आणि सोपं लक्षात काय ठेवायचंय, इफच्या नंतर जर प्रेझेंट टेन्स आला तर त्या वाक्याचा मूड सुद्धा काय होतो, इंडिकेटिव्ह मूड होतो डिअर फ्रेंड्स. तर बघा इंडिकेटिव्ह मूड मध्ये तीन प्रकारचे वाक्यरचना आहेत. एक आहे स्टेटमेंट म्हणजेच विधान, म्हणजे त्याच्यामध्ये फॅक्ट सांगितल्या जातात. क्वेश्चन्स त्याच्यामध्ये यस नो टाइप क्वेश्चन असू द्या अन्यथा डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन असू द्या, दोन्ही प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न हे इंडिकेटिव्ह मूड मध्ये येतात. आणि त्याच्यानंतर इफ प्लस प्रेझेंट टेन्स, इफचं वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर ते सुद्धा वाक्य लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी इंडिकेटिव्ह मूड मध्ये येते. ते सुद्धा वाक्य काय होतं याच्यामध्ये, इंडिकेटिव्ह मूड मध्ये येते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे झालं आपल्या या संदर्भातलं. तर आता आपण बघा लगेच याचे एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुम्हाला हे आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर फॉर एक्झाम्पल बघा आता एक वाक्य, आता मी इथं सेंटेन्सेस लिहितोय. रवी गोज टू कॉलेज, रवी गोज टू कॉलेज डेली. आपण अगोदर या ठिकाणी ह्याची सेंटेन्स आपण एक्झाम्पल अशा प्रकारचे घेऊ आणि त्यानंतर मी काय करतोय लगेच एमपीएससीने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत 2019 पर्यंत तर ते सगळेच प्रश्न आपण काय करणार आहोत, नंतर मी त्याचं अनालिसिस पण करणार आहे. त्याच्यानंतर समजा कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आपण असंही म्हणतो त्याच्यामध्ये मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे या इंडिकेटिव्ह मूड मध्ये जे आहे तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये विधानार्थी वाक्याचा स्टेटमेंट असतात. आता लगेच तुम्ही बरेच जण फॅक्ट मध्ये कन्फ्युजन होऊ नका. फॅक्ट्स म्हणजेच काय, वस्तुस्थिती किंवा सत्य. ऑस्ट्रिचेस म्हणजे शहामृग, ऑस्ट्रिचेस समजा वाक्य मी लिहितोय ऑस्ट्रिचेस कांट फ्लाय म्हणजेच जे शहामृग असतात ते शहामृग फ्लाय करू शकत नाहीत, उडू शकत नाहीत. तर हे जे आहे तर हे वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. तर याला काय म्हणतो आपण, ऑस्ट्रिचेस कांट फ्लाय हे वाक्य सुद्धा काय आहे, इंडिकेटिव्ह मूड्स आहे. मग डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी हे विधान घेतले आपण. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगत होतो की यामध्ये विधानार्थी वाक्य सुद्धा येतात इंडिकेटिव्ह मूड मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण लगेच जे प्रश्न आहेत, म्हणजे या ठिकाणी काय, हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क, हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क. या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे. मग येस नो टाइप क्वेश्चन कुठलाही असू द्या, कुठलाही असेल तर तो येस नो टाइप सॉरी प्रश्न कोणताही असेल ना,
येस नो टाईप असू द्या किंवा डब्ल्यू टाईप असू द्या, कोणत्याही टेन्स मधला असू द्या. लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, तर प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक वाक्य हे या वाक्याचा सुद्धा इंडिकेटिव्ह मूड असतो. Why are they laughing? ठीक आहे. तर हे झाले प्रश्न, आणि या प्रश्नांचं जे आहे तर वाक्याचं आपल्याला मूड जर विचारला असेल तर या तिन्हीचाही मूड काय आहे डिअर फ्रेंड्स, इंडिकेटिव्ह मूड आहे. आणि परीक्षेमध्ये प्रश्न मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचा मूड कोणता आहे अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट इफचं वाक्य लक्ष द्या. इफ आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स असायला पाहिजे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ इट रेन्स farmers will be happy. Your farmers will become happy. दोन्ही will become म्हणा किंवा will be म्हणा, will become happy. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, इफ च्या नंतर काय असतं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं इफ च्या नंतर प्रेझेंट टेन्स असतो. इफ माय फ्रेंड वॉन्ट्स, if my friend wants it, I shall give it to him. मग यामध्ये काय करायचंय लक्ष द्या, इथे कन्फ्युज होऊ नका. मी प्रेझेंट टेन्स म्हणतो, इथे फ्युचर टेन्स वापरलाय. प्रेझेंट टेन्स कशामध्ये म्हणतोय मी, इफच्या क्लॉज मध्ये इफच्या नंतर लगेच प्रेझेंट टेन्स. हे जे वाक्य आहे तर ह्याच्यामध्ये V1 आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, याच्यामध्ये पण V1 आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, हे पण प्रेझेंट टेन्स. तीनही वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे आणि याचा मेन टेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये पण कोणता टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर लक्षात ठेवायचं इफच्या नंतर जर प्रेझेंट टेन्स असेल तर त्या वाक्याचा मूड सुद्धा काय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं याही तीनही वाक्याचा मूड हा इंडिकेटिव्ह मूड आहे. या तीनही वाक्यांचा मूड, या तीनही वाक्यांचा मूड हा इंडिकेटिव्ह मूड आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे. तर एवढं सिंपल आहे डिअर फ्रेंड्स, एवढं सिंपल काय करायचं आपल्याला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. आपण नंतर आयोगाने एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण लगेच घेऊ, परंतु या ठिकाणी अगोदर हे काय करू, क्लिअर करू एक एक एक, आणि त्याच्यानंतर मी सगळ्याच प्रश्नांचं अनालिसिस घेणार आहे. तर पुन्हा एकदा लक्ष द्या सगळेजण. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, इंडिकेटिव्ह मूड मध्ये तीन प्रकारची वाक्यरचना येतात, स्टेटमेंट, क्वेश्चन्स आणि इफ प्लस प्रेझेंट टेन्स. इफ प्लस प्रेझेंट टेन्सची वाक्य. पण कुठं इफच्या क्लॉज मध्ये पुढे मेन क्लॉज मध्ये तर फ्युचर टेन्स असणार आहे, तर ते आपण टेन्स टॉपिक झाल्याच्या नंतर जे टेन्स अग्रीमेंट आहे त्या टेन्स अग्रीमेंट मध्ये घेणार आहोत. पण सध्या इथे एवढंच काय करा लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये हे सगळे वाक्य जे मी घेतलेले आहेत तर हे सगळे वाक्य काय आहेत, हे स्टेटमेंट आहेत, विधानार्थी वाक्य आहेत. तर हे सगळे वाक्य काय झाले डिअर फ्रेंड्स, हे सगळे वाक्य जे आहेत तर हे सगळे वाक्य सुद्धा इंडिकेटिव्ह मूडचेच आहेत. हे स्टेटमेंट आहेत, विधान आहेत, इंडिकेटिव्ह मूड. त्याच्यानंतर प्रश्नार्थक वाक्य असेल, प्रश्नार्थक वाक्य सुद्धा मग ते येस टाईप क्वेश्चन असू द्या किंवा डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन असू द्या, ते सुद्धा काय आहे, इंडिकेटिव्ह मूड आहे. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी. तर हे सगळेच वाक्य जे आहेत तर हे सगळे वाक्य काय आहेत, इंडिकेटिव्ह मूडचेच आहेत. ठीक आहे, हे झालं आपल्या इंडिकेटिव्ह मूड संदर्भात. चला पुढचा मूड आपण आता या ठिकाणी घेऊ. मग तर नेक्स्ट मूडचा टाईप आहे इम्पेरेटिव्ह मूड. कुठला, इम्पेरेटिव्ह मूड. आता या मूड मध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात यामध्ये आपल्याला बघा प्रश्न जे आहे ते प्रश्न सुरुवातीला एक लक्षात ठेवायचे, अगोदर आपल्याला समजून घ्यायचे की इम्पेरेटिव्ह मूड म्हणजेच काय. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजेच आज्ञार्थ म्हणतो आपण. आणि मी तुम्हाला याला सिंपल सांगितलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, आज्ञार्थी वाक्याची जी वाक्यरचना असते तीच वाक्यरचना म्हणजे आज्ञार्थ, म्हणजे इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येते. मग आता या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दोन प्रकारे विचारले जातात.
एक वाक्य दिलं जातंय आणि त्या वाक्याचा मूड कोणता आहे असा प्रश्न असतो याच्यावरती. आणि दुसरा एक प्रकार आहे, एक वाक्य दिलं जातंय त्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो. आपण दोन्ही कव्हर करू. अगोदर इम्परेटिव्ह मूड जे आहे तर इम्परेटिव्ह मूडची वाक्यरचना कशी असते, त्यामध्ये कशा प्रकारची वाक्य येतात तर ते आपण कव्हर करू. बघा लक्ष द्या, इम्परेटिव्ह मूड मध्ये खालील प्रकारची वाक्य येतात, म्हणजे या प्रकारची वाक्य येतात. आपण असं या ठिकाणी ठीक आहे. पहिला आहे इम्परेटिव्ह मूड मध्ये वर्बने वाक्याची सुरुवात होते. इम्परेटिव्ह मूडचं जे वाक्य आहे तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, वर्बने वाक्याची सुरुवात झाली असेल तर त्या वाक्याचा मूड हा इम्परेटिव्ह मूड असतो. आपण आज वाक्य पण घेणार आहोत. त्याच्यानंतर जर नकारार्थी वाक्य असेल, आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल त्या ठिकाणी आपण डोंट वापरतो ना, आणि डोंटच्या नंतर V1. कारण तुम्ही फक्त डोंट जर लक्षात ठेवत असाल तरी पण गोंधळ होईल, कारण त्याचं रिझन असं आहे, डोंट आणि वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थक क्वेश्चन मार्क जर असेल तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य होत नाही, तर तो प्रश्न होतोय. मग डोंट त्याच्यानंतर लगेच काय असायला पाहिजे, V1 असायला पाहिजे, क्रियापद असायला पाहिजे, आणि वाक्याच्या शेवटी काय असते, फुल स्टॉप असते, म्हणजे ते वाक्य हे इम्परेटिव्ह मूडचं होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, तिसरं आहे लेटने सुरू होणारी वाक्य. लेटने सुरू होणारी वाक्य लक्षात ठेवायचं. लेटने सुरू होणारी वाक्य सुद्धा काय असतात, इम्परेटिव्ह मूडचे असतात. एवढं सोपं आहे, एवढ्या सोप्या पद्धतीने मी कालही सांगितलं होतं. लेटने सुरू होणारी वाक्य, लेटने सुरू होणारी वाक्य. आणि याच्यामध्ये चौथा आहे, आपल्याला बघा याच्यामध्ये आणखी जास्त कन्फ्युज करण्यासाठी एमपीएससी काय करते, नेव्हरने वाक्याची सुरुवात करते, पण नेव्हरच्या नंतर काय असायला पाहिजे, तिथं V1 असतंय. नेव्हर आणि वाक्याच्या नेव्हरने वाक्याची सुरुवात पण त्याच्यानंतर V1 जर असेल ते वाक्य सुद्धा काय असते डिअर फ्रेंड्स, हे इम्परेटिव्ह मूड आहे. जास्तीत जास्त जे तुम्हाला प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा एक 100% 99% तर मी असं म्हणाल की प्रश्न जे आहेत प्रश्न हे व्हर्बने म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचेच प्रश्न विचारलेले आहेत. हे नेव्हर, माझा उद्देश एकच असतो, मी डीप मध्ये जाण्याचा उद्देश काय असतोय की आपल्याला जर पुढे चालू ना तर एमपीएससी काय असते की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन विचारण्याचा प्रयत्न करत असते, आणि त्याच्यामुळे जर आपण एवढंच कव्हर केलं वर्बने वाक्याची सुरुवात तर त्याचा फायदा होणार नाही. यासाठी मी काय करतोय, वर्ब म्हणजे इम्परेटिव्ह मूड मध्ये आणखी कशा प्रकारचे वाक्य येऊ शकतात जे परीक्षेमध्ये जरी त्याच्यावरती प्रश्न विचारला नसेल ते सुद्धा आपण वाक्य या ठिकाणी कव्हर करतोय, किंवा ते तशा प्रकारच्या कॉन्सेप्ट सुद्धा आपण कव्हर करण्याचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये जरी आपल्याला प्रश्न कसाही विचारला तरी त्याचा आपल्याला फायदा निश्चित व्हावा यासाठी. मग डोंट प्लस V1 असेल, वाक्याच्या शेवटी जर फुल स्टॉप असेल तर ते वाक्य सुद्धा काय लक्षात ठेवायचंय, इम्परेटिव्ह मूडचेच आहे. लेटने सुरू होणारे वाक्य सुद्धा लक्षात ठेवायचे, इम्परेटिव्ह मूडचेच आहेत. नेव्हर प्लस V1 चे वाक्य जे आहेत तर ते सुद्धा लक्षात ठेवायचे, ती वाक्य सुद्धा इम्परेटिव्ह मूडचे असतात. मग आपण या ठिकाणी आता एक्झाम्पल्स घेऊ. मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य का लिहिलं किंवा का लिहितोय, तर हे वाक्य परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. त्याच्यानंतर दुसरं सिंपल एवढं छोटस वाक्य गो देअर, हे सुद्धा वाक्य परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रन टू द शॉप, रन टू द शॉप, समजा रन टू द शॉप. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे. किंवा त्याच्यामध्ये लक्ष द्या, रीड दी स्टोरी लाऊडली, रीड दी स्टोरी, रीड दी स्टोरी लाऊडली. या ठिकाणी जे वाक्य आहे तर हे वाक्य सुद्धा आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, इम्परेटिव्ह मूडचे आहेत. आता याच्यामध्ये इम्परेटिव्ह मूड बघा, वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली, एवढं सोपं आहे. वाक्याची शेवटी फुल स्टॉप आहे. वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली, वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली म्हणजे व्हर्बने झाली, व्हर्बने झाली. मग ज्या वाक्याची सुरुवात ही व्हर्बने होते वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते, म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे आहे ना, तर आज्ञार्थी वाक्याचा जो प्रकार आहे तर तोच मग सिंपल लक्षात काय ठेवायचं, इम्परेटिव्ह मूड लक्षात ठेवायचं. मग हे व्हर्बने वाक्याची सुरुवात झाली तर या वाक्याचा मूड कोणता असतोय, इम्परेटिव्ह मूड असतो. म्हणजे ह्या चारही वाक्याचा मूड हा इम्परेटिव्ह मूड आहे. त्याच्यानंतर बघा डिअर फ्रेंड्स, समजा डोंट चे वाक्य असेल ते सुद्धा वाक्य निगेटिव्ह जर वाक्य असेल, डोंट गो देअर, डोंट ओपन द विंडो. आता हे पण आज
हे पण वाक्य जे आहे तर हे वाक्याचा टाईप सुद्धा इम्पेरेटिव्ह मोड आहे. लेटची वाक्य असतील, लेट हिम फिनिश हिज वर्क. त्याच्यानंतर समजा लेट हर बाय दॅट शर्ट. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय हे चारही वाक्य, हे सुद्धा वाक्य जे आहेत तर हे वाक्य सुद्धा काय आहे डिअर फ्रेंड्स, इम्पेरेटिव्ह मोडचेच आहे. मग या वाक्याची सुरुवात डोंट प्लस ने झाली, त्याच्यानंतर V1 आहे आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. डोंट आहे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. लेट आहे, लेटचे वाक्य तर काय इम्पेरेटिव्ह मोड मध्येच येतात. हा, आणखी एक याच्यामध्ये काय सांगितलं डिअर फ्रेंड्स, इथे जे आहे ते लक्षात ठेवायचंय आपल्याला. थोडस कन्फ्युज करण्यासाठी एमपीएससी काय करते बघा, की अशा प्रकारचं वाक्य देते, नेव्हर कम लेट. नेव्हर कम लेट हे सुद्धा वाक्याचा मूड जो आहे तर तो इम्पेरेटिव्ह मूड आहे. मग मी काय सांगितलं, नेव्हरने वाक्याची सुरुवात, पण त्याच्यानंतर काय क्रियापदाचं पहिलं. पुढे आणखी आपण असं वाक्य घेऊ शकतोय, नेव्हर वेस्ट टाइम, कधीही वेळ वाया घालवू नका. नेव्हर वेस्ट टाइम, या ठिकाणी जे वेस्ट आहे तर हे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूपच आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचंय, याचा सुद्धा मूड जो आहे तर मूड हा काय इम्पेरेटिव्ह मूड आहे. तर अशा प्रकारची एवढी सिंपल वाक्यरचना जी आहे तर ती इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येते. पुन्हा एकदा आपण डबल कशा प्रकारचे वाक्य येतात ते बघू. तर इम्पेरेटिव्ह मूड मध्ये वरने सुरू होणारी वाक्य, डोंट प्लस V1 ची वाक्य, लेटने सुरू होणारी वाक्य आणि नेव्हर प्लस V1 ची वाक्य जे असतात तर ते वाक्य काय असतात डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी इम्पेरेटिव्ह मूडचे होतात. तर हे एक्झाम्पल्स आपण घेतले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सबजंक्टिव्ह मूड. पुढचा टाइप आहे सबजंक्टिव्ह मूड. आता या सबजंक्टिव्ह मूड मध्ये मी तुम्हाला सांगितलं की सबजंक्टिव्ह मूड मध्ये इच्छा व्यक्त केल्या जातात, म्हणजे विशेष असतात किंवा होप्स असतात तर त्या या सबजंक्टिव्ह मूड मध्ये व्यक्त केल्या जातात. मग या इच्छा ज्या आहेत तर विशेष दोन प्रकारच्या असतात, प्रेझेंट मधल्या आणि पास्ट मधल्या. एक काल्पनिक असतात आणि त्याच्यानंतर एक प्रेझेंट मधल्या असतात. तर मी अगोदरही तुम्हाला सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आतापर्यंत एमपीएससीने जे प्रश्न विचारले आहेत तर ते मुख्यतः सबजंक्टिव्ह मूड या मेन टाईप वरतीच प्रश्न विचारलेले आहेत. परंतु माझं नेहमी हेच असतंय की आपण काय परीक्षेमध्ये एमपीएससी आतापर्यंत जे प्रश्न विचार त्याला तर फोकस करायचाच, परंतु संभाव्य अशा प्रकारेही प्रश्न विचारला जाऊ शकतोय, विचारला तर काय करायचं. मग यासाठी काय करतोय आपण, सबजंक्टिव्ह मूडचे जे दोन टाईप आहेत, सबजंक्टिव्ह मूडचे पुढे दोन प्रकार पडतात. जरी याच्यावरती प्रश्न विचारला नसेल तरी पण हे सोपं आहे आणि समजून घ्यायचंय, फक्त सिंपल आहे. तर सबजंक्टिव्ह मूड मध्ये बघा याचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड, प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड, प्रेझेंट सबजंक्टिव्ह. आणि याचा दुसरा टाइप आहे पास्ट सबजंक्टिव्ह मूड. दुसरा टाइप आहे पास्ट सबजंक्टिव्ह मूड. तर हे दोन टाइप आहेत. मग प्रेझेंट सबजंक्टिव्ह जो आहे तर प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड मध्ये कशा प्रकारची वाक्यरचना येते, तर सिंपल लक्षात ठेवायचं, प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड मध्ये जे मे MAY आपण मेने सुरू होणारे जे वाक्य आहेत इच्छादर्शक वाक्य, तर ते वाक्य लक्षात ठेवायचे. तशा प्रकारचे वाक्य हे प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड मध्ये येतात. आणि एमपीएससीने काय केलेलं आहे लक्ष द्या, प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड मध्ये काय, अगोदर क्लिअर करू आणखी एकदा. प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड यामध्ये ज्या आहेत तर प्रेझेंट मधल्या इच्छा व्यक्त करणारी वाक्य येतात आणि पास्ट सबजंक्टिव्ह मूड मध्ये पास्ट मध्ये इच्छा म्हणजेच या ठिकाणी काल्पनिक इच्छा असतात. मी दोन्हीचेही तुम्हाला वाक्याचे प्रकार सांगतो, कोणत्या मध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात ते. तर आता लक्ष द्या, पहिला आहे प्रेझेंट सबजंक्टिव्ह. जे प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूडचे जे वाक्य आहेत तर ते पण वाक्याचा मेन टाईप कोणता आहे, साधा आणि सिंपल लॉजिक आहे ना, त्याचा मेन टाईप कोणता आहे, सबजंक्टिव्ह मूडच आहे. हे जे टाईप आहे तर हे सबजंक्टिव्ह मूडचे टाईप आहेत, नंतर अजून कन्फ्युज होऊ नका. तर बघा या ठिकाणी जे आहे तर मेचे वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, मेने सुरू होणारे जे वाक्य असतात तर ते दोन प्रकारे लिहिले जातात. मेने सुरू होणारे वाक्य हे मेचे इच्छादर्शक वाक्य हे दोन प्रकारे लिहिले जातात. मेन इच्छादर्शक वाक्य खाली दोन प्रकारे, म्हणजे आपल्याला लक्ष द्या की या टॉपिक साठी पण महत्वाचं आहे, त्याच्या डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये पण अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट महत्वाच्या आहेत. वाक्य खाली दोन प्रकारे लिहिली जातात.
मग कसं बघा, फॉर एक्झाम्पल दोन प्रकारे म्हणजेच काय, आपण तेच वाक्य काय करतोय, मे गॉड ब्लेस यू, हे वाक्य आपण असं लिहितोय आणि आपण सर्वांनी हे ऐकलेलं वाक्य, मे गॉड ब्लेस यू. आणि त्याच्यानंतर हेच वाक्य लक्षात द्या, मे गॉड ब्लेस यू, आणि आपल्या सर्वांना माहित आहे मे हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आपल्या सर्वांना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असते तर मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरल्याच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं. काय करायचं, V1च वापरायचं. हे लक्षात ठेवलं आपण, ग्रामरचा हे दुसरा पॉईंट झाला. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे वाक्य जे आहे तर मेचे वाक्य आपण दोन प्रकारे लिहितोय, म्हणजे मे वापरून सुद्धा आणि मे शिवाय सुद्धा. आता मे शिवाय म्हणजे कसं, लक्ष द्या, तर मे शिवाय म्हणजे मे गॉड ब्लेस यू हे वाक्य समजा मी लिहिलं, आणि मे शिवाय म्हणजे फक्त काय करायचंय, तेच वाक्य सेम, परंतु इथं फक्त मे वापरायचं नाही. आणि जरी मे वापरलं नाही तरी पण लक्षात काय ठेवायचं, या ठिकाणी मे नसतं तरी पण आपण जसं असतं ना आज्ञार्थी वाक्याचा करता हा यू असतोय, तशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे, ज्यावेळेस आपल्याला असे वाक्य दिले जातात तर हे पण वाक्य काय आहेत, इच्छादर्शक वाक्यच आहेत. आणि अशा वाक्यांचा मूड हा काय असतोय, हा प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूड, म्हणजेच याचा मूड जो आहे तर हा मूड हा काय असतोय, सब्जेक्टिव्ह मूड असतोय. तर यासाठी डीएफएनसी सिंपल कॉन्सेप्ट आहे, तर ही सिंपल कॉन्सेप्ट आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची. मग मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जे इच्छादर्शक वाक्य असतात तर इच्छादर्शक वाक्य यामध्ये येतात. मग गॉड ब्लेस यू हे वाक्य याच्यामध्ये येतंय. आणि एमपीएससीने आपल्याला काय केलेलं आहे, मुद्दामून फसवण्यासाठी अशा प्रकारचे वाक्य दिलेले आहेत, ज्या वाक्याची सुरुवात अशा प्रकारची आहे आणि वाक्याची शेवटी फुल स्टॉप आहे. हे वाक्य परीक्षेमध्ये विचारलेलं आहे डिअर फ्रेंड्स. मग यासाठी लक्षात काय ठेवायचंय, इच्छादर्शक जे वाक्य आहेत प्रेझेंट मध्ये, तर ते वाक्य काय सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येतात, आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूड. आता इच्छादर्शक वाक्य म्हणजेच कसे असणार आहेत, इच्छा व्यक्त करणारे वाक्य, विशेष व्यक्त करणारे वाक्य, म्हणजे देव तुझं भलं करो, ईश्वराची तुझ्यावरती कृपा असो, तू यशस्वी होस, तुला सर्व काही मिळो, तुझी भरभराट हो, असे जे मराठीमध्ये जे वाक्य आहेत ना, तर तेच वाक्य याच्यामध्ये येतात. पण याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, वाक्य लिहिताना मे शिवाय वाक्य एमपीएससी दिले जातात, आणि त्याच्यामुळे ते वाक्य जे आहेत लक्षात ठेवायचे, अशा प्रकारची जी वाक्य रचना आहे तर ती वाक्य रचना ही सब्जेक्टिव्ह मूडची आहे. असे वाक्याला तरी सब्जेक्टिव्ह मूड म्हणायचं. गॉड सेव्ह द किंग, गॉड सेव्ह द किंग. मी जे ते मेचं वाक्य सांगितलं ते वाक्य तुम्हाला हे समजावं यासाठी सांगितलंय. त्याच्यानंतर लॉंग लिव्ह द इंडियन रिपब्लिक, तरी अशा प्रकारची जे वाक्य असतात तर ही वाक्य आहेत सब्जेक्टिव्ह मूड मध्येच, लक्ष द्या, पण त्याच्यामध्ये प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूड. आणि पुन्हा एकदा तेच सांगतो मी, तेच ते डबल सांगायला होते, आपल्याला परीक्षेमध्ये मेन टाईप वरती प्रश्न विचारले आहेत, प्रेझेंट आणि पास्ट वरती विचारलेले नाहीत. जर विचारला तर फक्त माहिती असावं यासाठी, अन्यथा ह्याचा मेन टाईप कोणता लक्षात ठेवायचा आहे, या वाक्याचाही मूड सब्जेक्टिव्ह मूड आहे, याचाही सब्जेक्टिव्ह मूड आहे, आणि याचा सुद्धा सब्जेक्टिव्ह मूड आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू आता आपण या ठिकाणी पास्ट सब्जेक्टिव्ह मूड. पास्ट सब्जेक्टिव्ह मूड. मग पास्ट सब्जेक्टिव्ह मूड जो आहे तर या पास्ट सब्जेक्टिव्ह मूड मध्ये कशा प्रकारची वाक्य येतात, तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, पास्ट सब्जेक्टिव्ह मूड मध्ये इफची वाक्य आहेत, पण इफ सोबत काय लक्षात ठेवायचं, साधं आणि सोपं पास्ट टेन्स असतं. काय असतं, पास्ट टेन्स. मग जे आपण पहिल्या टॉपिक मध्ये जे पास्ट इमॅजिनरी ऍक्शन असतात ना, तर ते वाक्य पाहिलेत. मग इफ आयच्या नंतर त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे, काल्पनिक बोलताना आपण वॉज न वापरता वेअर वापरतोय. मग हे इफ आय वेअर असेल, त्याच्यानंतर आय विश आय वेअर असेल, त्याच्यानंतर इट इज टाइम प्लस सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर V2. या प्रकारचे वाक्यरचना सुद्धा लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे सब्जेक्टिव्ह मूड मध्ये. मी या ठिकाणी हे डबल कालही तेच घेतले, आजही असं का घेतोय, तर या ठिकाणी लगेच संपवणं हा उद्देश नाही. तुम्ही अगोदर याला काय करा, ही अशा प्रकारची वाक्यरचना येते, तुम्हाला आणखी सोपं व्हावं यासाठी तुम्ही काय करताय, जो माइंडसेट आहे तर तो माइंडसेट आपण चेंज केला पाहिजे. लक्ष द्या, इथे काय करायचंय, तुम्हाला लवकरात लवकर लक्षात यावं यासाठीच मी काल पण
मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितले आणि या व्हिडिओमध्ये पण तेच सांगतोय. फक्त आपण या ठिकाणी काय करतोय, लक्ष द्या, फोकस आपल्या लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे तसं वाक्य बघितलं, ते वाक्य दिसलं की त्या वाक्याचा मूळ हा लक्षात ठेवायचा आहे. काय? त्या वाक्याचा मूळ हा सब्जंक्टिव्ह मूळच आहे. ठीक आहे, हे लक्षात यावं यासाठी आपण काय करतोय हे घेतोय. तर बघा, इफ प्लस पास्ट टेन्स, इफच्या नंतर इफ आय असू द्या, त्यानंतर वेअर वापरतोय. साधारणतः आयच्या नंतर वॉज वापरलं जातं. परंतु ज्यावेळेस आपल्याला काल्पनिक बोलायचे, जर मी मुख्यमंत्री असतो तर, जर मी पंतप्रधान असतो तर, जर मी राष्ट्रपती असतो तर, जर मी पक्षी असतो तर, जर मी राजा असतो तर, हे अशा प्रकारचे जे वाक्य असतात, तर ते वाक्य व्यक्त करण्यासाठी आयच्या नंतर वॉज न वापरता वेअर वापरतात. मग हे आय विश, आय वेअर या प्रकारचे सुद्धा वाक्य हे पास्ट सब्जंक्टिव्ह मूड मध्येच येतात, म्हणजेच सब्जंक्टिव्ह मूड मध्येच येतात, मेन टाईप. त्याच्यानंतर इट इज टाइम, सब्जेक्ट प्लस V2. त्याच्यानंतर वुड रॅदरचं वाक्य सुद्धा लक्षात ठेवायचं. आता वुड रॅदर हे वाक्य विचारलं नाही परीक्षेमध्ये, परंतु माहित असावं यासाठी सांगते. एक्स्ट्रा सब्जेक्ट प्लस V2. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रकारची वाक्यरचना आहे, तर ती म्हणजे ऍज इफ. लक्षात ठेवायचे, ऍज इफ आहे किंवा ऍज दो आहे. ऍज इफ किंवा ऍज दो, ऍज इफ, ऍज दो. मग ऍज इफ किंवा ऍज दो नंतर जरी करता सिंग्युलर असला तरी वॉज न वापरता काय करायचंय, वेअर वापरतात. वेअर वापरतात. हे पण काय अशा प्रकारचं वाक्य, काल्पनिक वाक्य. किंवा आपण या ठिकाणी म्हणतो ना, तो माझ्यासोबत जसा की बॉस असल्यासारखं वागतोय. कसं वागतोय, तर जसं की माझा तो बॉस आहे. तर या ठिकाणी काय काल्पनिक आपल्याला बोलण्यासाठी आपण काय करतोय, ऍज इफ किंवा ऍज दो ही आपण या ठिकाणी ऍज इफ किंवा ऍज दोच्या नंतर सुद्धा आय असेल किंवा ही असेल किंवा शी असेल तरी पण त्यानंतर वॉज न वापरता वेअर वापरायचा आहे. तर हे अशा प्रकारची 6 प्रकारची वाक्यरचना ही सब्जंक्टिव्ह मूड मध्ये येते. आणि लक्ष द्या, यामध्ये आपल्या प्रश्न जे आहेत, तर प्रश्न हे विचारले आहेत फक्त याच्यावरती लक्ष द्या. हे इफ, त्याच्यानंतर हे इफ आय वेअर आणि आय विश याच्यावरती विचारलं नाही, याच्यावरती विचारलं नाही, वाक्य विचारलेलं नाही किंवा प्रश्न विचारलेला नाही. तरी पण याच्यामध्ये काय फोकस याच्यावरती, या 3 वरती पण करा. आणि हे समजायला सोपं आहे. इट इज टाइमची वाक्यरचना, सब्जेक्ट असेल, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप असतं. या नियमावरती 14 जो आहे ना, इट इज टाइमची वाक्यरचना, याच्यावरती मात्र परीक्षेमध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारे प्रश्न विचारतात. प्रश्न असा विचारतात, लक्ष द्या, ते पण सांगतो. आणि याचा पण एक्झाम्पल होऊन जाते. म्हणजे ते इट इज टाइम यू डॅश डॅश द हाऊस. मग या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे रूप देतात. पेंट, पेंट्स, पेंटिंग आणि पेंटेड. मी हे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न सांगेल ना, मूळचा नाही सांगत. पेंटेड. मग हे असा प्रश्न आपल्याला विचारला जातो याच कॉन्सेप्ट वरती. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, इट इज टाइम, त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो, हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या नंतर इथं V2 असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी कोणतं ऑप्शन बरोबर येतंय, पेंटेड हे बरोबर येतंय. मग लक्षात काय ठेवायचं, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय येणार, पेंटेड. आणि ही अशा प्रकारची जी वाक्यरचना आहे, तर ती वाक्यरचना ही सब्जंक्टिव्ह मूडची आहे. मग आपण लगेच बघा, या मूडचे पण वाक्य लगेच घेऊ आपण. मग वाक्य आहे इफ आय वेअर बिल गेट्स. जर मी बिल गेट्स असतो तर. त्याच्यानंतर इफ आय वेअर अ किंग. इफ आय वेअर अ किंग, मी जर राजा असतो तर, किंग असतो तर. त्याच्यानंतर आय विश आय वर गॉड. जर मी देव असतो तर. अशा प्रकारचे जे वाक्य आहे. त्याच्यानंतर किंवा इफ आय न्यू हिज नेम. इफ आय न्यू हिज नेम, हे पण वाक्य लक्षात ठेवायचे. हे सुद्धा वाक्य काय डिअर फ्रेंड्स, सब्जंक्टिव्ह मूडचेच आहे. त्याच्यामध्ये 5 सब्जंक्टिव्ह मूडचेच आहे. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, इफचं वाक्य असेल, याच्यामध्ये इफचं वाक्य आहे. त्याच्यानंतर इफ पास्ट टेन्स, इफ पास्ट टेन्स, इफ पास्ट टेन्स, हे V2 आहे, सेकंड फॉर्म आहे. मग पास्ट टेन्स, इफच्या नंतर जर पास्ट टेन्स असेल तर त्या वाक्याला सब्जंक्टिव्ह मूड म्हणायचं.
आणि इफच्या नंतर जर प्रेझेंट टेन्स असेल तर आपण पहिला टाईप पाहिलाय, त्या वाक्याला म्हणायचंय इंडिकेटिव्ह मूड. तर ही जी वाक्य आहेत तर आपण बघा वाक्यरचना पाहिली, ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात. ई प्लस पास्ट टेन्स, इफ आय त्याच्यानंतर वेअर असतंय, आय विश आय वेअर असतंय, किंवा इट इज टाइम प्लस सब्जेक्ट आणि V2 अशा प्रकारची जी वाक्य आहेत तर ही वाक्य कशामध्ये येतात डिअर फ्रेंड्स. ही जी वाक्य आहेत तर ही वाक्यांचा सगळ्या वाक्यांचा जो मूड आहे तर तो मूड सुद्धा काय आहे, सबजंक्टिव्ह मूड आहे. तरी एवढं सिंपल आहे. फक्त तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं, फक्त हे तुम्हाला वाक्यरचना समजावी, वाक्यरचना लक्षात यावी यासाठी फक्त आपण त्या वाक्यरचनेवरतीच फोकस केलं. मग आपण आज दोन्ही कव्हर केलंय, वाक्यरचना पण कव्हर केली आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचे वाक्य याच्यामध्ये येतात डिअर फ्रेंड्स. आणखी आपण ते ऍज इफचं वाक्य कसं येत आहे, तर ऍज इफचं वाक्य लक्ष द्या. शी बिहेव्स as if she were Miss India. म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या, ऍज इफ आहे आणि ऍज इफच्या नंतर जरी वाक्याचा करता हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असला तरी सुद्धा या ठिकाणी वॉज न वापरता वेअर वापरायचंय. आपल्याला जरी समजा परीक्षेमध्ये फिरून प्रश्न विचारला, या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिली आणि त्या ठिकाणी वॉज वापरायचं का वेअर वापरायचं असा जर प्रश्न विचारला असेल तर लक्षात काय ठेवायचंय, या ठिकाणी वेअर वापरायचं आहे, वॉज वापरायचं नाही. तर हे अशा प्रकारचे वाक्य जरी आले तर ह्या पण वाक्याचा मूड हा काय असतोय, सबजंक्टिव्ह मूडच आहे. आणि त्याच्यानंतर आय वुड रॅदर, पुन्हा एकदा मी काय सांगते लक्ष द्या, परीक्षेमध्ये हे वाक्य विचारले नाही. आय वुड रॅदर त्याच्यानंतर काय करायचं आहे, करता घ्यायचा, हा झाला सब्जेक्ट. आय वुड रॅदर पेड द बिल इन कॅश. या ठिकाणी पेड काय करायचं, इथं V2 आहे, म्हणजे वाक्यरचना लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारची वाक्य जे आहेत ते सबजंक्टिव्ह मूड मध्ये येतात. तर लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, एवढं सिंपल आहे. याला फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, हे आपलं कम्प्लीट नाही झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता सबजंक्टिव्ह मूड वरती अजून वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह मूड जे आहे तर इम्पेरेटिव्ह मूड मध्ये जे आहे तर काय करतात, आपल्याला वाक्य देतात आणि त्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय अशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारतात. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचे दोन शब्द मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, एन्ट्रिटी आणि एक्झॉर्टेशन याचा अर्थ होतो मराठीमध्ये उपदेश, ऍडवाइस, उपदेश. आणि एन्ट्रिटी म्हणजेच काय असते, विनंती, कळकळीची विनंती म्हणतो ना आपण, तर ते. ठीक आहे, बरं आपण काय करू, याच्यामध्ये अगोदर एवढं कव्हर करा चांगल्या प्रकारे. याचे जे एक्झाम्पल आहेत ह्याचे पण एक्झाम्पल आणि सबजंक्टिव्ह मूडचे जे अपवाद नियम आहेत, ज्या अपवाद नियमावरती आपल्याला 2018चा कंबाईन ग्रुप बी चा पेपर असेल, त्याच्यानंतर एमपीएससी फॉरेस्ट, म्हणजे जेवढे पण प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊ आणि सबजंक्टिव्ह मूड बद्दलचा जो अपवाद नियम आहे तर तो पण आपण त्या ठिकाणी घेऊ. म्हणजे आपला हा टॉपिक कव्हर होतोय. आणि त्याच्यानंतर एमपीएससीने आतापर्यंत 2019 पर्यंत जेवढे पण मूड या टॉपिक वरती प्रश्न विचारले आहेत तर ते सगळे आपण प्रश्न अनालिसिस करून घेऊ. म्हणजे तुमचा हा टॉपिक सगळे 100% कव्हर होतोय. फक्त आता मात्र काय करा, याच्यावरती चांगल्या प्रकारे एक जे टाईप आहेत त्या टाईप मध्ये कशा प्रकारची वाक्यरचना येते ती फक्त अगोदर क्लिअर करा. ठीक आहे, मग थांबू, मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा राहिलेला भाग घेऊ. मग